हॅलो फ्रेंड्स, मग काय मजेत आहात ना सगळे? संडे आहे आज. संडे स्पेशल व्हेजिटेबल दम बिर्याणी करूया. त्यासाठी 1.5 किलो तांदळासाठी एवढं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तिप्पट पाणी उकळायला ठेवायचं तांदळाच्या. आता भात मोकळा होण्यासाठी 1 चमचा तेल घातलं आहे. मीठ घालायचं आहे. जास्त मीठ घालायचं म्हणजे भातात मीठ तांदूळमध्ये उतरतं. आता 3 लवंग आहेत, ते पण घालून घ्यायचे. आता लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे म्हणजे भात मोकळा होतो. पाणी उकळूपर्यंत आपण इथं कांदा चिरून घेऊया. अशा प्रकारे कांदा चिरला तर फास्ट चिरून होतो आणि स्लाइस पण असे पातळ तयार होतात. असा आपण कांदा मोकळा करून घेतलेला आहे, पटपट होतो. तळायला घातलेला आहे, तळून झालेला आहे. अशा प्रकारे सगळं दाखवत बसलं तर व्हिडिओ मोठा होतो. पाणी उकळलेलं आहे. आता तांदूळ घालून घ्यायचं आहे. तांदूळ 1.5 किलो स्वच्छ धुवून 10 मिनटं पाणी भिजवून ठेवलेलं होतं. ते सगळं पाणी काढून मग तांदूळ घालून घेतलेला आहे. आता 80% भात कुक झालेला आहे, तेवढाच कुक करायचं आहे. आता सगळं गाळून घ्यायचं आहे आणि असं जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता भाज्या घेतलेल्या आहेत आपण इथं. बटाटे 4 असे मोठे चिरून घ्यायचे. बीन्स घेतलेले आहेत, ते पण मोठे चिरलेले आहेत. ढबू मिरची घातलेली आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता. गाजर घालायचे, ते पण उभे चिरून घातलेले आहेत. अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे. मिरचीची पेस्ट आहे. दही घेतलेलं आहे 1 कप, ते फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे टेस्ट छान येते. आता लाल तिखट आहे बॅडगी मिरचीचं, ते 2 चमचे घातलेलं आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. वाटाणे आहेत, मी इथं बॉईल करून घेतलेले आहेत 10 मिनटं. पुदिना घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि दही आपण फेटून घेतलेलं ना ते घालून घ्यायचं आहे यात. आणि बिर्याणी मसाला आहे तो घालायचा आहे. मी इथं 200 ग्रॅमचे 5 पाकिट घातलेले आहेत. 1.5 किलोचा भात आहे ना आपला, त्यामुळं सगळे पाकिट घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान. सुहानाचा मसाला मी इथं वापरलेला आहे. सगळं आता मिक्स करून घेतलं आहे. कांदा पण असा करून घेतलेला आहे, तो पण थोडा अर्धा कांदा यात घालायचा आहे, अर्धा वरून घालायचा आहे आपल्याला. सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता कांदा आपण तळून घेतला आहे ना, त्याच कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये आपण भाज्या घालणार आहोत. त्या भाज्या सगळ्या 50% म्हणजे शिजवून घ्यायच्या आहेत, कारण नंतर थोड्या वाफतात पण थोड्या शिजायला अशा तेलात भाजून घ्यायच्या चांगल्या, म्हणजे चव छान येते आणि शिजतात पण भाज्या चांगल्या. इथं मी अर्धा तास तरी भाज्या चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत. कुक झालेल्या आहेत भाज्या. आता एका पातेल्यामध्ये भाजीचा लेयर घालून घेतलेला आहे. त्यावर कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे, कांदा घालायचा आहे तळलेला. आता आपण भात घालून घ्यायचा आहे. मग पनीर घातलेलं आहे ना, ते पण सगळं मिक्स करून भाज्यात वरमध्ये घालून घेतलेलं आहे. सगळे असे लेयर लावून घ्यायचे आहेत. आता परत भाताचं लेयर लावून घ्यायचं आहे. वरून भात असा पूर्ण पसरून घेतलेला आहे. कांदा घालून घ्यायचा आहे. आता त्यावर पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता आपण दूध थोडं केसर घालून भिजवून ठेवलेलं होतं, ते पण घालून घ्यायचं आहे. छान लागतं. रेस्टॉरंटसारखी आपली दम बिर्याणी तयार होणार. खाली तवा ठेवलेला आहे आणि वर पातेलं ठेवून दम देण्यासाठी, भाताला दम देण्यासाठी फॉईल पेपर झाकून ठेवलेला आहे. आता यावर झाकण लावून ठेवायचं आहे चांगलं. 1 तास लागलेला आहे. मस्त भात इथं आपला तयार झालेला आहे. 1 तासातच बघू शकता तुम्ही. 1 ते 2 तास लागलेला आहे. तुमच्या पातेल्यावर डिपेंड करतं. मस्त भात तयार झालेला आहे. रेस्टॉरंट स्टाईल व्हेज दम बिर्याणी तयार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.